सर्वांना क्रांतिकारी जय भीम। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो। मागच्या 3 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांना अचानक अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहतो। आणि ही जी निवडणूक आली आपल्या समोर जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची, या निवडणुकीमध्ये आपल्याला आता वेळ आली की आपल्याला आपला हक्काचा माणूस निवडून द्यायची। मागच्या अनेक वर्षापासून आपण इकडच्या सत्ताधाऱ्यांना आणि अनेक लोकांना निवडून दिले, कारण की खास करून आपल्या समाजाचं काहीतरी काम होईल किंवा आपल्या समाजाचं कोणतरी नेतृत्व करेल अशा आशेमागे आपण त्यांच्यासाठी त्यांना निवडून द्यायचं काम करतोय। पण जसे भैयाजी बोलले की बाबासाहेबांचा पुतळा जेव्हापासून असा बांधलाय तेव्हापासून तो असाच आहे, किंवा समाजाचं कुठलंही इकडे घर असेल त्या समाजाचं माणसाचं घर सुद्धा तसंच आहे। इकडे गावाला यायला रस्ता नाहीये, इकडे लाईट आहे, पाणी आहे किंवा काय आहे हे सुद्धा माहित नाहीये। मी इकडच्या आंबेडकरी जनतेला एकच आवाहन करायला आलोय की आता जी येणारी निवडणूक आहे ही तुम्ही तुमचं भविष्य बघून निवडणुकीमध्ये मतदान करा। येणाऱ्या पुढच्या पिढीला त्यांचं भविष्य बघून निवडणूक लढवा। निवडणुकीत उभे ती लोकांना बघून निवडणूक लढवा। ती लोक तुमच्यासाठी कधी उभे राहतात, कसे उपस्थित असतात, तुमच्या सुखादुःखांमध्ये सहभाग असतात, हे सगळं बघून तुम्ही त्यांना निवडून द्यायचं काम करा। मागच्या 10 वर्षापासून तुम्ही ज्यांना निवडून दिले ते एकदा तरी गावात तरी आलेत का, याचा तरी एकदा विचार करा। अनेक नेते मंडळी येतील, वेगवेगळ्या पक्षातील लोक येतील, तुम्हाला आश्वासन देतील, आम्ही तुम्हाला घर देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही बाबासाहेबांचं स्मारक बांधून देऊ। पण तेच फक्त त्यांना विचारा की तुम्ही फक्त इलेक्शन आले की तुम्ही लोक का जागे होतात? आपल्या समाजाला आता कुठेतरी उभे स्वतःच्या पायावरती उभं राहायची गरज आहे। बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले तेव्हापासून बाबासाहेबांनी एक अपेक्षा केली की माझा समाज हा सत्ताधारी पक्ष समाज असायला पाहिजे, पण तेव्हापासून आपला समाज कधी सत्तेतच गेला नाही। बाबासाहेबांनी हीच अपेक्षा केली की माझा सर्वसामान्य माणूस आहे, तो दिवसभर काम करतो, सकाळी शेती करतो, संध्याकाळी ते शेतीचं कमवतो, ते संध्याकाळी खातो, हाच माणूस कुठेतरी सत्तेत जाऊन बसायला पाहिजे आणि ज्या माझ्या समाजाची कामं असतील ती पूर्ण व्हायला पाहिजे। हेच एक निर्धार घेऊन आपण रिपब्लिकन सेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी दादा पवारांची युती केली आहे इकडे। आणि दोन्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, दोन्ही सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते, लोकांमधले कार्यकर्ते, या लोकांना आपण दोघांनी भरघोस मताने आपण सर्व निवडून द्या। मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो, कारण की जर तुम्ही यांना निवडून दिलं तर तुमचं भविष्य, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं भविष्य हे सुखात राहील। आणि नक्कीच मी त्यांना आशा बाळगतो तुमच्याकडनं की तुम्ही त्यांना भरघोस मताने निवडून द्याल। जय हिंद।